असं छानसं तयार होऊया। कारण तुम्हाला पण मला माहिती आहे फोटो काढायला आवडत असणार, रील्स बनवायला आवडत असणार, त्यासाठी मी तुम्हाला आज इझी मेकअप दाखवणार आहे। तो 5 ते 10 मिनिटात तुम्ही करू शकता, तुम्ही घरीही करू शकता आणि जर तुम्ही ऑफिसला जाणार असाल तर तिथेही हा मेकअप कॅरी करू शकता। इतका इझी आणि सिंपल मेकअप आहे। चला मेकअप आपण स्टार्ट करूया। सगळ्यात आधी ते एका क्लीन फेसवर मी मॉइश्चरायझर लावते। हे पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर आहे। हे मॉइश्चरायझर वॉटर बेस आहे, त्यामुळे दिवसभर स्किन अशी छान हायड्रेट राहते। आता इथे मी घेतले डर्माचं डार्क ब्राऊन कलरचं कन्सिलर, ज्याच्याने माझ्या स्किनवर जे अनइव्हन स्किन टोन आहे, डाग आहेत, त्याला हाईड करण्यासाठी मी हे वापरते। अंडर आईजला सुद्धा हे आपण वापरू शकतो। फाउंडेशन इथे मी घेतले PACचं, हे लिक्विड फॉर्म्युलामध्ये आहे, त्यामुळे अगदी सगळ्या प्रकारच्या स्किन टाईपवर हा फाउंडेशन चालतो। म्हणजे अगदी स्किन तुमची नॉर्मल असो, ड्राय असो, ऑइली असो, सगळ्या प्रकारच्या स्किन टाईपवर हा फाउंडेशन सूट होतो। आता हायलायटिंगसाठी इथे मी घेतले शोपारेलचं लाईट कलरचं फाउंडेशन। याचा फक्त एकच ड्रॉप घेते आणि तो फक्त मी अंडर आईज आणि टी झोन एरियावर लावणार आहे आणि ज्या ब्रशने मी फाउंडेशन ब्लेंड केला त्याच ब्रशने त्याला ब्लेंड करायचं आहे। याच्यामुळे काय होतं, तुमच्या फेसचे जे फीचर्स असतात ते जास्त छान प्रकारे हायलाइट्स होतात। आता मेकअप लॉक करण्यासाठी इथे मी घेतले रिकोडची ट्रान्सलुसंट पावडर आणि एक अशा प्रकारचा पिझ्झा पफ घ्यायचा आणि पूर्ण फेसला पावडरने लॉक करायचं आहे। आता इथे मी करते कंटोरची जास्त गरज वाटत नाही आहे, कारण हा डे मेकअप आहे, म्हणून अगदी थोडंसं कंटोर करून घेते आणि ब्लशसुद्धा अगदी थोडंसं लावून घेतलं आहे। आयब्रो फिल करण्यासाठी इथे मी घेतले इनसाइट कॉस्मेटिकची आयब्रो पेन्सिल आणि त्याच्याने मी दोन्ही आयब्रोला छान असं शेप देऊन घेतला आहे। आता आय मेकअप आपल्याला अगदी सिंपल करायचं आहे, त्यासाठी इथे मी काय घेतलं, एक काजळ पेन्सिल घेतले आणि ती लॅश लाईनवर लावून घेतले। त्यानंतर एक असा फ्लॅट ब्रश घेतला आणि त्या काजळ पेन्सिलला स्मच केलं आहे आतल्या साईडला। सेम प्रोसेस दोन्ही साईडला केले। आता इथे एक डार्क ब्राऊन कलर घेतला आहे आणि फ्लफी ब्रशने जो काजळ लावला होता त्याच्यावर आपल्याला पूर्ण काजळाला ब्लेंड करायचं आहे। ब्लेंडिंग अगदी हलक्या हाताने करायची आहे। आता मी घेतले लॅक्मेचं लिक्विड लायनर आणि एकदम थिन लायनर लावून घेते। वॉटर लाईनवर काजळ लावून घेतलं आहे आणि नंतर मस्करासाठी इथं मी घेतले फेरारुशीचा मस्करा। मस्कराचा रिझल्ट इतका छान आहे ना की फॉल्स लॅश लावायची गरजच पडत नाही। इथे लिक्विड लिपस्टिक मी ब्राऊन शेडमध्ये रिकोडची 03 नंबरची लिपस्टिक घेतले। आता मेकअप दिवसभर हायड्रेटिंग राहण्यासाठी इथे मी प्रो इफेक्टचा हायड्रेटिंग स्प्रे मारून घेते। मेकअप झाला आहे, मी साडी नेसून घेतली आणि आता मी माझी ज्वेलरी घालते, हेअरस्टाईल करते आणि लवकरच तुम्हाला माझा फायनल लुक दाखवते। आणि आपला आता पूर्ण मेकअप झालेला आहे। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ? तुम्हाला मेकअप आवडला असेल तर एक लाईक करा, एक छानशी कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे या पुढचे येणारे व्हिडिओ मिस होणार नाहीत। बाय।